या प्रसंगी मी प्रतिष्ठानचे आणि या प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. मग ते डॉक्टर असतील, स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करणारे स्वयंसेवक असतील आणि त्याला मदत करणारे बाकी लोक असतील. आपल्याला कल्पना आहे की समाजामध्ये आणि इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही की समाजासाठी देणारा माणूस कधी गरीब बनतो, असं एक उदाहरण नाही. हा नेहमी आपलं जे काही वैभव असेल, पण ते वैभव म्हणजे केवळ पैशाच्या रूपामध्ये मोजायचं नाही, तर त्यांचं जे आत्मिक समाधान असेल किंवा मनोजीच्या बाबतीत त्यांनी त्याच्या आईसाठी केलेलं हे जे पुण्यदान असेल, हे जे काही आपण समाजासाठी करतो त्याचा परतावा आपल्याला कितीतरी प्रमाणामध्ये होत असतो. या प्रतिष्ठानचा हा जो उपक्रम आहे, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मध्ये क्लिनिक असेल किंवा तपासणीचे वैद्यकीय शिबिरं असतील आणि अर्थातच त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आम्ही आपण सर्वजण असाल. मला वाटतं मुंबई महापालिका एका अर्थाने अशा सर्व संस्थांचे प्रतिष्ठानचे ऋणी आहे, कारण आम्ही जे काही काम करत असतो त्याच्यामध्ये देखील ज्या त्रुटी राहतात त्या पूर्ण करण्याचं काम आणि लोकांच्या पर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचं काम आपल्यासारख्या संस्था करत असतात. आणि हे करत असताना या सर्व व्यवस्थेमध्ये अजून काय सुधारणा करायला पाहिजे याची देखील माहिती आपल्याकडे येत असते. आणि म्हणून मी मनपूर्वक परत एकदा या प्रतिष्ठानचे, त्यांच्या सर्व उपक्रमांचे आणि त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त